नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे, नवीन जागेचं शुद्धीपत्रक आलेलं आहे। परंतु त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची सूचना आहे या ठिकाणी जर तुम्ही एमपीएससीची तयारी करत असाल आणि तुम्ही ह्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना 15,000 रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य या योजनेमध्ये भेटणार आहे। या ठिकाणी व्हिडिओ टाकलेला आहे मी, तुम्ही जाऊन बघू शकतात। तसेच तुम्ही जर यूपीएससी तयारी करत असाल तर तुम्हाला 50,000 रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य याच्यामध्ये भेटणार आहे। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 19 नोव्हेंबर 2024 ला शुद्धीपत्रक पडलेलं आहे। तर आपण बघूया। विविध विषयातील प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ, जाहिरात क्रमांक 332 2023 ते 394 2023, एकूण मिळून 61 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। त्यापैकी आहेत कशामुळे थांबले होते तर त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षणाची जी तरतूद होती त्यामुळे या गोष्टी थांबून होत्या। ठीक आहे, तर आपण खाली बघूया। यामध्ये बघा, विविध विषयातील प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे। भराव्यांचा पदाचा तपशील दिलेला आहे खालील प्रमाणे। या ठिकाणी जाहिरात क्रमांक 332 2023 शरीर रचना शास्त्र, एकूण पदे 1 आहे। खाली बघा 34 2023 जीव रसायनशास्त्र, एकूण पदे 2 आहेत। या खाली शल्यचिकित्सा शास्त्र आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 2 पदे आहेत। सूक्ष्मजीवशास्त्र आहे, कान नाक घसा शास्त्र, रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकीय शास्त्र आहे, नेत्र शल्यचिकित्सा शास्त्र आहे, जीव रसायनशास्त्र आहे, याच्यामध्ये कान नाक घसा शास्त्र सुद्धा आहे। तर अशा प्रकारचे या ठिकाणी बघा बरेच पदे आहेत या ठिकाणी दिलेले आहेत। तर तुम्ही याच्यापैकी जर काही तुमच्याकडे असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकतात। अप्लाय करण्यासाठी आपण बघूया तपशील। बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत आहे। ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही शुल्क भरत असाल तर 5 डिसेंबर पर्यंत भरू शकतात। जर तुम्ही बँकेत चलनाद्वारे शुल्क भरत असाल तर 7 डिसेंबर आणि मॅक्सिमम डेट ही 9 डिसेंबर पर्यंत आहे। त्याची जी मूळ जाहिरात आहे, ठीक आहे, मूळ जाहिरातीमध्ये कसल्याही प्रकारचा बदल केलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही मूळ जाहिरात या ठिकाणी बघून घ्या, जी ऑलरेडी 15 डिसेंबर 2023 या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती। ठीक आहे, त्याच्यामध्ये इतर कोणत्याही अटींमध्ये बदल केलेला नाहीये। तर हे आहे 2 नंबरचं शुद्धीपत्रक। यामध्ये भौतिक शास्त्रवेत्ता किरणोपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय गट ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, जाहिरात क्रमांक 128 2023, ही सुद्धा 5 डिसेंबर 2023 ला मूळ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। याच्यामध्ये उपलब्ध संख्या जी आहे ती 4 आहे, त्याचा तपशीलही यामध्ये दिलेला आहे। तुम्हाला जर अर्ज सादर करायचा आहे त्याचा 22 डिसेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत आहे। 6 डिसेंबर पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने, 8 ते 9 डिसेंबर पर्यंत तुम्ही चलनाद्वारे भरू शकतात। हे जे शुद्धीपत्रक आहे ते विविध विषयातील विभाग प्रमुख शासकीय कला महाविद्यालय महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ साठी आहे। जाहिरात क्रमांक बघा 66 2023, दिनांक 13 सप्टेंबर 2023। तर यामध्ये 13 सप्टेंबरला ही मूळ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। उपलब्ध पदसंख्या ही 4 आहे। ठीक आहे, त्याचा तपशील खाली दिलेला आहे। यामध्ये बघा, कला शिक्षण प्रशिक्षणाचे 3 आणि शिल्पकलाचे 1 असं मिळून 4 पदे आहेत। हे जे शुद्धीपत्रक आहे विधी अधिकारी गट अ, पोलीस महासंचालक कार्यालयातले, जाहिरात क्रमांक 34 2024 साठी आहे, लक्षात घ्या। यामध्ये गट अ पोलीस महासंचालक कार्यालय, पदसंख्या आहे 2। या संदर्भाचं सुद्धा सेम आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला आरक्षणा संदर्भात होतं, त्यामुळे त्यांनी थांबून ठेवलेलं होतं। यात अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर। ठीक आहे, सेम आहे, तुम्ही बघून घ्या। याच्यामध्ये मूळ जाहिरातीत कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये। एनसीएल अपडेट असेल तर सादर करणं आवश्यक आहे। तुम्ही जर पात्र होत असाल या सगळ्या जागांसाठी तर तुम्ही जाऊन याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात। जर तुम्ही अजून एमपीएससीचं प्रोफाईल अपडेट केलेलं नसेल ते कशा प्रकारे करायचं आहे, नवीन डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचं आहे आणि प्रोफाईल अनलॉक कशी करायची आहे, या ठिकाणी मी व्हिडिओ दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकतात। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।